नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिकचं नाव आहे आपल्या पार्ट ऑफ स्पीच. का आहे पार्ट ऑफ स्पीच. आणि त्याच्यामधला जो आपला आजचा टॉपिक आहे तो आहे द नाउन काइंड्स, म्हणजेच काय नाउनचे प्रकार. का आहे नाउनचे प्रकार. आता बघा, नाउनचे काही मुख्य प्रकार आहेत, जसं की प्रॉपर नाउन आहे, कॉमन नाउन आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे, मटेरियल नाउन आहे आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. का आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन हे काय झाले त्याचे प्रकार झाले. आता एक एक करून आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये बघायचे आहेत. तर सुरू करूया आपण प्रॉपर नाउनपासून. जसं की बघा, आता प्रॉपर नाउन आपण सुरू करतोय. आता प्रॉपर नाउन म्हणायचं कशाला, बरोबर. जसं की आता बघा, द नेम, त्याची डेफिनेशन आहे, म्हणजे त्याची काय एक व्याख्या आहे. तर डेफिनेशन काय म्हणते, द नेम गिवन टू अ पर्टिक्युलर पर्सन. द नेम गिवन टू अ पर्टिक्युलर पर्सन किंवा प्लेस असेल किंवा मग थिंग असेल. थिंग म्हणजेच काय वस्तू असेल, त्याला काय म्हणतो आपण प्रॉपर नाउन म्हणतो. डेफिनेशनचं म्हणणं काय आहे, एखाद्या पर्टिक्युलर पर्सनला, बरोबर, किंवा एखाद्या ठिकाणाला किंवा एखाद्या वस्तूला एक स्पेसिफिक काय देणे, पर्टिक्युलर नाव देणे, तर त्याला काय म्हणतो आपण प्रॉपर नाउन. जसं की आता खाली काही एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पलवरून अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जसं की बघा, मधू वाज बॉर्न ऑन ट्यूजडे. बरोबर, मधू वाज बॉर्न ऑन ट्यूजडे म्हणजेच काय मधूचा जन्म केव्हा झाला, ट्यूजडेला झाला, म्हणजेच काय मंगळवारी झाला. आलं लक्षात. जसं की आता बघा, मधू काय आहे इथं सेंटेन्समध्ये, मधू एका स्पेसिफिक व्यक्तीचं नाव आहे. का आहे एका स्पेसिफिक पर्सनचं नाव आहे, म्हणजेच मधू काय झाला याच्यामध्ये, मधू झाला इथे नाऊन. आला, पण नाऊन कसा, प्रॉपर नाऊन. प्रॉपर एका व्यक्तीचं नाव आहे. आलं लक्षात, म्हणून काय मधू प्रॉपर नाऊन. त्याचप्रमाणे मधू वॉज बॉर्न ऑन ट्यूजडे म्हणजेच काय, आता ट्यूजडे म्हणजेच काय झाला इथं, ट्यूजडे पण काय झाला प्रॉपर नाऊन झाला. का प्रॉपर नाऊन, कारण की ट्यूजडे का आहे एका स्पेसिफिक, एका प्रॉपर एका दिवसाचं नाव आहे. आलं लक्षामध्ये. ट्यूजडे म्हणजेच का मंगळवार, एका स्पेसिफिक एका पर्टिक्युलर दिवसाचं नाव असल्यामुळे ट्यूजडे काय झाला इथं प्रॉपर नाऊन झाला. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली काय आहे इज द कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच काय दिल्ली भारताची काय आहे राजधानी आहे. आलं लक्षात. आता बघा, सेंटेन्समध्ये दिल्ली काय आहे एका स्पेसिफिक शहराचं नाव आहे, बरोबर, एका स्पेसिफिक राजधानीचं नाव आहे. आलं लक्षात. म्हणून दिल्ली का आहे प्रॉपर नाऊन. दिल्ली का झाली इथं प्रॉपर नाऊन. त्याचप्रमाणे इंडिया सुद्धा. आता बघा, इंडिया का आहे एका स्पेसिफिक एका पर्टिक्युलर का आहे एका देशाचं नाव आहे, म्हणून इंडिया काय झाला इथे प्रॉपर नाऊन. आलं लक्षात. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल, द गीता इज अ सेक्रेड बुक. द गीता इज अ सेक्रेड बुक म्हणजेच काय, सेक्रेड म्हणजे काय पवित्र. आलं लक्षात. आता बघा, द गीता इज अ सेक्रेड बुक. आता गीता काय आहे एका स्पेसिफिक बुकाचं, एका स्पेसिफिक ग्रंथाचं नाव आहे. आलं लक्षामध्ये. तर म्हणून काय आपण गीताला काय म्हणतो सध्या इथं, आपण त्याला म्हणतो प्रॉपर नाव. होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता बघा, कॉमन नाऊन काय बघतो आपण, कॉमन नाऊन. आता कॉमन नाऊन कशाला म्हणायचं, त्याची एक डेफिनेशन आहे, तर म्हणजेच काय त्याची एक व्याख्या आहे. आता बघा डेफिनेशन, अ कॉमन नाउन इज अ नेम. कॉमन नाउन इज अ नेम शेअर्ड इन कॉमन बाय एव्हरीवन ऑफ द सेम क्लास किंवा मग एखादा सेम ग्रुप असेल. म्हणजेच काय कॉमन नाउन सुद्धा एक नाव आहे, पण ते शेअर्ड कसं केलं जाते, एखाद्या म्हणजे कॉमनली ती शेअर केलं म्हणजे केला जाऊ शकते. जसं की एखादा ग्रुप असेल त्या ग्रुपला आपण संबोधतो, बरोबर, किंवा एखादा क्लास असेल त्याला संबोधण्यासाठी आपण काय करतो, नेहमी कॉमन नाउन्सचा वापर करतो. आता खाली काही एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पलनुसार तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. जसं की बघा, अ बॉईज प्ले इन द फील्ड. बॉईज प्ले इन द फील्ड. आता बॉईज जे आहेत ते एका स्पेसिफिक एका पर्सनबद्दल बोलतो का आपण, नाही, एका स्पेसिफिक क्लासबद्दल बोलतोय, एका स्पेसिफिक ग्रुपबद्दल बोलतोय. आलं लक्षात. जसं की बॉईज प्ले इन द फील्ड म्हणजेच काय, जे मुलं आहेत ती खेळत आहेत कशामध्ये, फील्डमध्ये. फील्ड म्हणजेच काय एका गार्डनमध्ये. आलं लक्षात. आता बघा, म्हणून इथं बॉईज काय झालं, बॉईज का आहे एक ग्रुप आहे, मुलांचा का आहे ग्रुप आहे. एखाद्या स्पेसिफिक मुलाचं नाव आहे का बॉईज, नाही, एका स्पेसिफिक ग्रुपचं आहे, तर त्याला काय म्हणतो आपण कॉमन नाउन. त्याला काय म्हणतो आपण कॉमन नाउन.
आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल, शारदा हॅज रीड मेनी बुक्स. शारदा हॅज रीड मेनी बुक्स म्हणजेच काय, शारदाने खूप सारी पुस्तक वाचलेली आहेत. आलं लक्षात. पण ते पुस्तक कशी आहेत म्हणजे ती पुस्तक 5 असू शकतात, 10 असू शकतात. म्हणजेच काय, ते एक कलेक्शन आहे पुस्तकांचं. बरोबर, म्हणजे एका स्पेसिफिक पुस्तकाबद्दल आपण बोलतोय का, नाही. ग्रुप ऑफ बुक्स. बरोबर, म्हणजेच काय, पुस्तकांचं काय आहे, कलेक्शन आहे. त्या कलेक्शनना संबोधण्यासाठी आपण त्याला एक शब्द वापरेल, म्हणजे तो म्हणजेच काय, बुक्स. आलं लक्षामध्ये. म्हणजेच इथं बुक्स काय झालं, इथं बुक्स झालं कॉमन नाउन. आलं लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, माय अम्ब्रेला इज व्हेरी कॉस्टली. माय अम्ब्रेला इज व्हेरी कॉस्टली म्हणजेच काय, माझी जी छत्री आहे ती कशी आहे, खूप महागडी आहे. आलं लक्षात. पण आता बघा, अम्ब्रेला का स्पेसिफिक छत्रीचं नाव आहे का, नाही. सगळ्या छत्र्यांना आपण काय म्हणतो, अम्ब्रेलाच म्हणतो. असं आहे का की बाबा मी त्याला एक वेगळं नाव म्हणेल, अम्ब्रेलाला काही दुसरं काही म्हणेल, किंवा मग तिसरा व्यक्ती अम्ब्रेलाला काहीतरी म्हणेल, नाही. सगळे काय म्हणतील, अम्ब्रेलाच म्हणतील. म्हणजेच काय, अम्ब्रेला काय झालं, इथं एक कॉमन नाउन झालं. आलं लक्षात. आता बघा, आता बघा याच्यामध्ये नाही का, बॉईज आहे. बरोबर, आपण काय बघितलं, एका पहिल्या सेंटेन्समध्ये बॉईज आहेत, दुसऱ्या सेंटेन्समध्ये बुक्स बघितले, तिसऱ्या सेंटेन्समध्ये अम्ब्रेला बघितली. बरोबर. आता बॉईज आपण, आता समजा एखादा ग्रुप असेल तर बॉईजला आपण मोजू शकतो. बरोबर, जसं की 10 जर मुलं असतील आपण त्याला मोजू शकतो. म्हणजे त्यांना आपण काय करू शकतो, काउंट करू शकतो. म्हणजे 1 2 3 4 5 त्याप्रमाणे. त्याचप्रमाणे बुकसुद्धा, जसं की 5 पुस्तकं असतील, 10 पुस्तकं असतील तर ते पुस्तकं कशी आहेत, काउंट करण्यासारखी आहेत. बरोबर. अम्ब्रेलासुद्धा 1 छत्री असेल, 5 छत्र्या असतील, 10 छत्र्या असतील तर त्या काय झाल्या, त्याला आपण काय करू शकतो, काउंट करू शकतो. तर ते काउंट करू शकतो तर त्याच्यामुळे ते काय झाले, सगळी त्याच्यामधले बॉईज, बुक्स आणि अम्ब्रेला हे झाले काउंटेबल कॉमन नाउन्स. त्यांना काय म्हणतो आपण, काउंटेबल कॉमन्स नाउन. होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही अडचण असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आलं लक्षात. आता बघा दुसरा एक्झाम्पल, काऊ गिव्ह मिल्क्स. काऊ गिव्स मिल्क्स. मिल्क म्हणजेच काय, गाय दूध देते. आलं लक्षामध्ये. आता इथं मिल्क काय झालं, कॉमन नाउन. मिल्कसुद्धा काय आहे, कॉमन नाउन आहे. दुसरं आहे, वॉटर इज युजफुल फॉर हेल्थ. बरोबर, वॉटर इज युजफुल फॉर हेल्थ. बरोबर. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघा, मिल्क. आता मिल्कला स्पेसिफिक नाव आहे का, नाही. तुम्ही पण त्याला मिल्क म्हणाल, दुसरा व्यक्ती येईल तो पण त्याला मिल्कच म्हणेल. बरोबर. ते कॉमनली आपण एक शब्द त्याला सांगितलेला फक्त मिल्क, म्हणजेच काय, ते काय झाला मग कॉमन. त्याचप्रमाणे वॉटरसुद्धा, वॉटर इज युजफुल फॉर हेल्थ म्हणजेच वॉटरसुद्धा काय झालं, इथं कॉमन नाउन झालं. पण याच्यामध्ये थोडासा फरक असा आहे की आता बघा, मिल्क आणि वॉटर आपण त्याला काउंट करतो का, जसं की 1 वॉटर, 2 वॉटर, 3 वॉटर, नाही करत. त्याचप्रमाणे आपण मिल्कला सुद्धा आपण काउंट नाही करू शकत. जसं की 1 वॉटर, 2 वॉटर, त्याची जे मोजण्याची पद्धत आहे ती पूर्ण वेगळी आहे. जसं की आपण आता मिल्क आहे तर मिल्क आपण लिटरमध्ये मोजतो. बरोबर. किंवा मग आपण म्हणू शकतो की 1 कप, 2 कप, 3 कप दूध. बरोबर, असं त्याला म्हणू शकतो. पण त्याला आपण काउंट करतो का, नाही. आलं लक्षामध्ये. तर आपण त्याचं मेजरमेंट पूर्ण वेगळं आहे. तर त्याला असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, मास कॉमन नाउन्स. आपण त्याला काय म्हणतो, मास कॉमन नाउन्स. आलं लक्षात. काही अडचण असेल नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, आपण त्याला नक्की चेक करू. आता बघा एक नोट आहे. नोट कशी आहे, प्रॉपर नाउन्स काय होते टर्न्समध्ये, कशामध्ये, कॉमन नाउन्समध्ये. काय होते, कॉमन नाउन्समध्ये. आता ते केव्हा होते, जसं की बघा, म्हणजे एखादा व्यक्ती असेल तर त्याची तुलना काय करतो आपण, दुसऱ्या व्यक्तीसोबत करतो. किंवा मग एखादं ठिकाण असेल तर त्या ठिकाणाची तुलना दुसऱ्या ठिकाणासोबत करणे. बरोबर. म्हणजेच एकंदरीत कोणत्याही गोष्टीची तुलना एखाद्या दुसऱ्या गोष्टीसोबत करणे. तर त्यावेळेस काय होते, जो प्रॉपर नाउन आहे तो काय म्हणतो, कॉमन नाउन्स म्हणतो. आलं लक्षात. जसं की बघा पहिलं एक्झाम्पल, शेक्सपियर इज द कालिदास ऑफ द इंग्लंड. शेक्सपियर इज द कालिदास ऑफ द इंग्लंड म्हणजेच काय, आता शेक्सपियरला काय म्हटलं जात आहे, तो कालिदास आहे. कशाचा, इंग्लंडचा. पण कालिदास इंग्लंडचा आहे का, नाही. कालिदास कुठचे आहेत, कालिदास आहे इंडियाचे. आलं लक्षात. पण शेक्सपियरची तुलना कशासोबत केली जाते आहे, कालिदास सोबत. आलं लक्षामध्ये. म्हणजे शेक्सपियर काय झाला, इथं कॉमन नाउन झाला. आलं लक्षात. नेक्स्ट आहे, काश्मीर इज द स्वित्झर्लंड ऑफ एशिया. काश्मीर इज द स्वित्झर्लंड ऑफ एशिया म्हणजेच काय, काश्मीर का आहे,
स्वित्झर्लंड आहे. कशाचं? एशियाचं. आलं लक्षात. आता बघा काश्मीर काय झालं मग इथं? काश्मीर काय झालं इथं? कॉमन नाऊन झालं. आलं लक्षात. नेक्स्ट आहे जयपूर इज द पॅरिस ऑफ इंडिया. जयपूर इज द पॅरिस ऑफ इंडिया म्हणजेच काय? जयपूरची आणि पॅरिसची काय होत आहे? तुलना होत आहे. आलं लक्षात एकमेकांसोबत. तर म्हणजेच काय? जयपूरला आपण काय म्हणत आहे? पॅरिस. कशाचं? इंडियाचं. आलं लक्षात. म्हणून याच्यामध्ये जयपूर काय झाला? कॉमन नाऊन झाला. आता तुम्ही थोडेसे कन्फ्यूज झाला असेल की बाबा हां ठीक आहे, शेक्सपियरला आता कॉमन नाऊन म्हणायचं की कालिदासला कॉमन नाऊन म्हणायचं, किंवा मग काश्मीर जो आहे काश्मीरला कॉमन नाऊन म्हणायचं की स्वित्झर्लंडला कॉमन नाऊन म्हणायचं, किंवा मग जयपूरला कॉमन नाऊन म्हणायचं, किंवा मग त्या पॅरिसला कॉमन नाऊन म्हणायचं. तर हे थोडं कन्फ्युजन तुम्हाला येऊ शकते. तर त्याच्यासाठी एक नोट अजून पुन्हा खाली लिहून दिलेली आहे. प्रॉपर नाऊन कसा ओळखायचा? की प्रॉपर नाऊनच्या अगोदर काय असेल? नेहमी द वापरायचा असतो. काय वापरायचा असतो? द वापरायचा असतो. तर त्याच्यामुळे बघा प्रत्येक सेंटेन्समध्ये जेव्हा आपण आता बघा द कालिदास, शेक्सपियर इज द कालिदास ऑफ द इंग्लंड, बरोबर. म्हणजेच काय? जे द कालिदास आहे ते का आहे? प्रॉपर नाऊन आहे. त्याचप्रमाणे द स्वित्झर्लंड, काश्मीर इज द स्वित्झर्लंड, द स्वित्झर्लंड का आहे? इथं प्रॉपर नाऊन आहे. त्याचप्रमाने जयपूर इज द पॅरिस, बरोबर. द पॅरिस हे का आहे? प्रॉपर नाऊन आहे. आलं लक्षामध्ये? असा काय होईल? त्याचा अर्थ होईल. होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, बरोबर. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.